जुन्या वादावरून झालेल्या भांडणात मैत्रिणीने आजारी मित्राला जखमी केले व मानेवाडा येथील तपस्या शाळेजवळ आणून सोडले। पोलिसांना माहिती मिळाली की तपस्या शाळेजवळ एक मृतदेह आहे। पोलिसांनी घटनास्थळ गाठले व घटनेचा शोध घेतला। हे नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया। दिनांक 19/4/2024 रोजी आम्हाला माहिती मिळाली होती की तपस्या विद्यालय मानेवाडा चौकाच्या जवळ एक बॉडी पडलेली आहे। त्यावरून आम्ही तिथे गेलो तर तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की मृतकाचे नाव रवींद्र कुडवे असे आहे आणि त्याला तिथून आम्ही मेडिकल कॉलेजला घेऊन गेलो होतो। तिथं डॉक्टरने त्याला मृत घोषित केले। त्यावरून दिनांक 19/4/2024 रोजी पोलीस स्टेशनला मर्ग क्रमांक 53/2024 कलम 174 CRPC अन्वये दाखल करण्यात आला होता। पुढील चौकशी दरम्यान आम्हाला असे समजले की दिनांक 19/4/2024 रोजी मृतक हा सकाळी अंदाजे 7 वाजताच्या सुमारास घरून निघाला होता आणि घरून निघताना त्यानं घरी सांगितलं होतं की त्याची तब्येत बरी नसल्यामुळे ते आधी हॉस्पिटलला जातील आणि त्याच्यानंतर त्याचे बाकीचे कामं करतील। त्याप्रमाणे ते घरून निघाले होते। घरून निघाल्यानंतर सकाळी 11:15च्या सुमारास ते त्याची मैत्रीण काजल जोगे हिला मिळाले आणि तिच्यासोबत ते डॉक्टर जयस्वाल बाबुल खेडा यांच्याकडे उपचाराकरिता गेले होते। तिथे त्यांनी उपचार घेतला व सलाईन वगैरे घेतले होते। त्यानंतर तिथून ते त्यांच्या न्यू आकाशनगर येथील फ्लॅटमध्ये आले। तेव्हा दुपारचे पाऊण वाजले होते। त्यानंतर तिथं थांबले ते 4 वाजतापर्यंत। त्या दरम्यान त्यांच्या दोघांमध्ये काजल जोगे आणि मृतक रवींद्र कुडवे यांच्यामध्ये जुन्या पैशावरून तसेच हे आरोपीचे दुसऱ्या दिवशी साक्षगंध होते आणि त्या साक्षगंधाला आणि किंवा लग्नाला मृतकाचा विरोध होता। या 2 कारणामुळे त्यांच्यामध्ये विवाद झाला। तिथे झटापट झाली आणि त्या झटापटी दरम्यान आरोपी मुलगी काजल जोगे हिने मृतकाच्या गुप्तांगावर लाथ मारली। त्यामुळे त्यांना त्याच्या गुप्तांगावर जखम झाली। त्यानंतर आरोपी मुलीने त्याला दवाखान्यात उपचाराकरिता न नेता अर्ध्या रस्त्यावरच म्हणजे तपस्या शाळेजवळ ऑटोने नेऊन सोडले होते। त्या मृतकाला तपस्या शाळेजवळ नेत असताना त्या मुलीनं त्यांच्या समोर राहणारा किरायदार आहे त्या किरायदाराला सोबत घेतले होते। त्याने मोपेड गाडीनं मेन रोड पर्यंत गेले आणि मेन रोड पासून तपस्या शाळेपर्यंत ही आरोपी मुलगी एकटीच घेऊन गेली होती आणि तपस्या शाळेजवळ त्याला मृतकाला सोडून ती परस्पर निघून गेली होती। निघताना त्या आरोपी मुलीने ऑटोवाल्याला सांगितलं होतं की तिचे दुसऱ्या दिवशी साक्षगंध आहे आणि तिला घरून फोन येत आहेत, ती जर तिथे थांबली तर ती फसून जाईल म्हणून ती निघत आहे असे सांगून ती निघून गेली होती। त्यानंतर मृतक तिथं तपस्या शाळेजवळच पडून होता। ही घटना सायंकाळच्या 4 वाजताची आहे। आरोपी मुलगी काजल जोगे आणि मृतक रवींद्र कुडवे यांचा साधारणतः अंदाजे 5 वर्षापासून अनैतिक संबंध होते आणि तिचं दुसऱ्या दिवशी साक्षगंध होते। या कारणामुळेच त्यांचे प्रेम संबंध असल्यामुळे हे मृतकाचा त्यांच्या लग्नाला विरोध होता। प्राथमिक रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आले होते की त्यांच्या अंडाशयाला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, परंतु ते इंटरनल जखम आहे किंवा एक्सटर्नल जखम आहे याबद्दल सांगण्यात आले नव्हते। त्यामुळे मर्ग दाखल करण्यात आला। पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्हाला 8 तारखेला मिळाला, 8 मे 2024 रोजी मिळाला। त्याची क्वेरी करण्यात आली। त्यामध्ये LMJ साहेबांनी आम्हाला विस्तृत समजावून सांगितले की त्यांचा मृतकाचा मृत्यू हा त्याच्या अंडाशयावर बाहेरील जखमेमुळे झालेला आहे। तसेच झटापटी दरम्यान मृतकाने विरोध केला होता, त्यामुळे त्याच्या शरीरावर, मानेवर, पोटावर आणि छातीवर ओरबाडल्याची चिन्ह आहेत। ह्या सगळ्या गोष्टीवरून हे स्पष्ट झाले आहे की आरोपी मुलगी काजल जोगे हिने मृतकाला मारलेले आहे।